नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजता एबीपी माझावर आपण बघताय. महाराष्ट्र देशा बुलेटिनच्या सुरुवातीला या तासातली एक मोठी बातमी येते. परवानाधारक मद्यसेवकांना आता 2च बाटल्या मिळणार अशा प्रकारची माहिती समोर येते. पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पांडुरंग, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? अश्विन, सर्वात महत्त्वाची मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण या संदर्भामध्ये राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व्ही राधा यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज भेट घेतलेली आहे. आणि या भेटीमध्ये जो ग्रामरक्षक दल आणि अवैध धंदे रोखण्याचा जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे, एक अंतिम ड्राफ्ट बनवण्यात आलेला आहे, त्यावर चर्चा झालेली आहे. तर या मसुद्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही घटना आहे तर त्यामध्ये आता जो परवानाधारक जो आहे तर त्याला फक्त 2च बाटल्या ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कारण या परवानगी यापूर्वी भाजप सरकारमध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळामध्ये तब्बल 12 बाटल्यांची परवानगी ठेवण्यात आली होती. आणि या संदर्भामध्ये जे अवैध धंदे दारू विक्रीच्या विरोधात ज्यांनी मोहीम चालवलेली आहे यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहारही केला होता. आणि त्यानंतर आता रोष वाढल्यानंतर आता राज्य सरकारनं आता ह्या 12 वरून 2 बाटल्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो मसुदा बनवलेला आहे आणि हा मसुदा असं यामध्ये ग्रामरक्षक दलाची नियुक्ती करण्याचा विषय झालेला आहे. त्याचबरोबर आणि हा मसुदा आता हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे आणि त्यानंतर हा कायदा तयार होण्यात आला. तर हा जो फायनल ड्राफ्ट आहे, या फायनल ड्राफ्टवरती अण्णा हजारे यांनी काही दुरुस्त्याही सुचवलेल्या आहेत आणि त्या दुरुस्त्यांना मान्यता मिळाल्यानंतर या दुरुस्त्यांवर तो अधिवेशनात मांडला जाईल आणि कायदा संमत होईल. अश्विन, ठीक आहे पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या मसुद्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा नेमक्या तरतुदी काय आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया. परवानाधारक मद्यसेवकांना आता 10 ऐवजी फक्त 2 बाटल्या बाळगण्यास परवानगी असणार आहे. ग्रामरक्षक दलाच्या अंतिम मसुद्यातले हे मुद्दे. परवानाधारक परमिटला दुकान सुरू बंद करण्यासाठी अतिशय कडक नियमावली असणार आहे आणि त्याचं पालन करावंच लागेल. परवानाधारक मद्यसेवकाला ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारूच मिळणार नाही. मद्यसेवनाचा परवाना काढताना डॉक्टरांचं प्रमाणपत्र देणं हे देखील बंधनकारक असेल. अवैध दारू विक्री आणि निर्मिती केली तर 3 ते 5 वर्ष शिक्षा होऊ शकते. अवैध दारू निर्मिती आणि विक्री झाली तर सरपंच, पोलीस पाटील त्याला जबाबदार असतील. ऑनलाईन तक्रारीवर त्वरित कारवाई होण्यासाठी तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवण्याचं देखील या मसुद्यामध्ये सुचवण्यात आलंय. जिल्हा तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव केला तर दारूबंदी शक्य आहे.